नमस्कार मंडळी. आज आपण आळूची वडी बनवणार आहोत. पावसाने तर जणू सुट्टीच टाकली बुवा. असो, आपण तर या थंड हवेचा आनंद वाढवायलाच हवा, हो ना? चला तर मग झणझणीत आळूची वडी बनवू. हिरवी चटणी, आलं लसूण मिरची व कोथिंबीर याची हिरवी चटणी, मीठ, गरज असेल तर लाल तिखट, 2 चमचे बेसन, त्याच्यामध्ये आपण जिरं, हळद, गरम मसाला, ओवा हे सर्व मिश्रण एकत्र करून या कन्सिस्टन्सी पर्यंत मळून घ्यायचे. पाने स्वच्छ धुवून पुसून घ्यायची. त्याच्यावरती आपण बनवलेली पेस्ट एकसारखी लावून घ्यायची. पहा ना, किती स्मूथ झाली ही पेस्ट. अशी एकसारखी सगळीकडे लागली पाहिजे. मध्ये जर बेसनच्या गुठळ्या राहिल्या तर त्याची चव नीट लागत नाही किंवा पितळ पितळ लागते. आणखी एक पान उलट्या बाजूनी ठेवायचं व सेम प्रोसेसनी याच्यावर सुद्धा पेस्ट लावून घ्यायची. 2 पानांच्या मध्ये हवेचे बबल्स किंवा बेसनच्या गुठळ्या येऊ नयेत याची काळजी घ्यायची. यामुळे टेस्ट इन्हेन्स होण्यासाठी मदत होते. आळूची पाने नीट धुवून घेतल्यानंतर ती स्वच्छ कपड्याने चांगली पुसून घ्यायची. यामुळे हवेचे किंवा पाण्याचे बबल्स तयार होत नाहीत. पाने असल्यास 3 ते 4 थर व मोठे पाने असल्यास 2 थरही पुरेसे असतात. चला तर पानांचा रोल करून घेऊ. हा रोल करत असतानाही हवेचे बबल्स तयार होत नाहीत याची काळजी घ्यायची व पाने नीट रोल होत आहेत का हे पाहायचं. शेवटी पानांची टोकं चांगली मुजवून घ्यायची. त्याच्यामधून पीठ बाहेर येता कामा नये याची काळजी घ्यायची. किती छान रोल झालेले आहेत. मी आणखी एक रोल तयार करून घेते. इकडे मी एका चाळणीला तेल लावून घेतले होते व टोपामध्ये 2 तांबे पाणी उकळत ठेवले होते. या चाळणीमध्ये या वड्या ठेवून आता या वड्या उकड काढण्यासाठी आपण पातेल्यावरती ठेवून देऊ. ती झाकण ठेवू आणि 15 ते 20 मिनिटापर्यंत चांगली उकड काढून घेऊ. पहा किती छान उकडलेत ह्या वड्या. बेसन हाताला चिकटले नाही म्हणजे ह्या वड्या तयार आहेत. कटिंग बोर्डवरती काढून घेऊ व याचे बारीक काप करून घेऊ. पहा ना, किती सुरेख लेयर्स पडलेत ह्याला. दोन्ही साईडून पहा. फ्राय करण्यासाठी एकदम तयार आहेत. गरम तेलामध्ये वड्या सोडून फ्राय करायला घेऊयात. लाल क्रिस्पी ब्राऊन होईपर्यंत ह्या वड्या भाजून घ्यायच्या. किती छान भाजल्या जात आहेत ह्या वड्या. बघा किती छान झाल्यात. लेयर्स तर पहा किती छान आल्यात. या बरं खायला. हो हो हो, चालला कुठे सासू सुनेचा कट्टा. सबस्क्राईब करायला विसरू नका हा.